जेवण करत असताना माझी प्रकृती ही वात आहे, पित्त आहे आणि कफ आहे हे चेक केलं पाहिजे. एकदा जेवतो तो योगी, 2 वेळा जेवतो तो भोगी आणि 3 वेळापेक्षा जास्त जेवतो तो रोगी. तुम्हाला पोटभर जेवण, षडरसात्मक आहार, गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावा, आंबट खारट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावा, तिखट तुरट कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा. असा जर आहार आपण घेतला तर आपल्याला नक्कीच मणक्याचा त्रास होणार नाहीये. दुसरं म्हणजे विहार. विहार म्हणजे आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय करतो, माझ्या हालचाली किती होतात आहे, मी दिवसभर दर 1 तासाने उठतोय का, दर मी 1 तास उभा राहतोय तर दर 1 तासाने मला 5 मिनिटं बसायचंय, मी 1 तास बसलेलो आहे तर मला 5 मिनिटं उभं राहायचंय. 4 व्हीलरचा प्रवास करत असाल तर गाडी साईडला घ्या, 5 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि परत गाडीत बसा, म्हणजे मणक्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस होणार नाही. नाहीतर ती गाडी खाली 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 येत राहणार आहे आणि त्यानंतर मग मसल दुखायला लागतात. मग सतत रोज संध्याकाळी बायकोला किंवा मुलांकडनं दाबून घ्यावं असं वाटतं, रोज पाय दाबून घ्यायचे वाटतात, कंबर दाबून घ्यायची वाटतात. तुम्ही दीर्घकाळ एका जागेवर काम करताय किंवा दीर्घकाळ तो मसल वापरताय म्हणून हा त्रास होतोय.